आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. आम्ही 10 दिवसात एकदम स्टेप बाय स्टेप प्रचाराचं हे घेतलं आणि आमच्या प्रभागामध्ये भारती कदम निवडून आल्यानंतर मी ह्या प्रभागामध्ये भरपूर कामं केली आणि कामं केल्यानंतर दुसऱ्या इलेक्शनला मी उभा राहिलो. त्यावेळेस विरोधकांची कामं केल्यामुळं आणि सगळ्यांची कामं केल्यामुळं सगळ्यांनी मला चांगलं कामं केल्यामुळं विधानसभा लोकसभेचा विचार न ते वेगळा विचार करते, पण स्थानिक लेवलला स्थानिक नगरसेवकांनी चांगले कामं केली. त्यामुळे त्या लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली आणि पुण्यामध्ये मी 2 नंबर मतांनी 8,500 मताच्या लीडनी निवडून आलो. आता नवीन भाग जोडलेला आहे. नवीन भागामध्ये 5चा प्रभाग केला, हा वार्ड तोडला आमचा आणि 5चा प्रभाग केला तरी सुद्धा त्या भागामध्ये आव्हानात्मक कामं आम्ही स्वीकारलेले. ज्या ठिकाणी चांगल्या मोठे मोठे टावर झाल्यात, बिल्डिंग झाल्यात, त्या ठिकाणी पाणी नाही आहे, पाण्याचा प्रश्न आहे. आणि नवीन पुरंदरचा भाग काही गाव ह्या पुणे महानगरपालिकेत जोडले, त्या ठिकाणी समस्या मोठ्या आहेत. PMRDने त्या ठिकाणी काही कामं केली नाही, फक्त त्यांनी प्लॅनिंगचे बिल्डिंग प्लॅनचे पैसे घेतले आणि सुविधा काही दिल्या नाहीत. पण त्या सुविधा आता त्या ठिकाणचे नागरिक हैराण झाले. सुंदर सोसायटी झाले, सुंदर बिल्डिंग झाले, रस्ते चांगले सोडलेले आहेत, परंतु ते रस्ते तयार केलेले नाही, ड्रेनेज लाईन नाही, काही ठिकाणी पाणी नाही. म्हणजे ह्या समस्या आम्ही नक्कीच सोडवणार आणि त्या सोडवण्याचं आम्ही नागरिकांना आश्वासन दिले. चांगला 10 दिवसात आम्हाला इतका प्रतिसाद मिळाला की आमचे 5ही नगरसेवक प्रकाश कदम, दत्ताभाऊ धनकवडे, विकास सारिका फाटे, सीमा बेलदरे आणि स्मिता कोंडरे, ते ह्या आम्ही 5ही जणांची कामं पाहून आणि पॅनल आम्ही मजबूत करून की 5ही जणांची सगळ्या भागात 4 जणांची कामं आणि सारिका फाटे नवीन घेतले आम्ही, त्याचंही चांगलं काम आहे. तर त्या 4ही जणांची कामं बघून आम्ही पॅनल तयार केला. राष्ट्रवादीचा हा मजबूत पॅनल तयार केला. त्यामुळं ज्याच्या त्या भागातली विकास कामं आणि नवीन भागात आलेली विकास कामं आम्हाला करायची आहेत आणि आम्ही आव्हान स्वीकारून ती कामं पूर्ण करणार. येऊन गेले, परंतु ज्या पॅनलच्या राष्ट्रवादीने ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास कामं केलेत आणि विकास कामं केल्यामुळे लोकांचा विश्वास आणि लोकांना मीडिया आज हे व्हॉट्सअप, फेसबुक ह्याच्यावरती कामं कळतात, प्रत्यक्ष कामं पाहतात आणि ते कामं बघून लोक आम्हाला मतदान करणारे. मोठे नेते इथे येऊन त्यांनी भाषण केलं तरी सुद्धा त्याचा परिणाम एवढा काही होत नाही. स्थानिक लेवलला कोण काम किती करतं तिथं लोक ते बघतात, लोक पक्ष बघत नाही. वचननामा आमचं स्वतःचं 5 जणांचा वचननामा असं आहे की पुण्यामध्ये एखादं हॉस्पिटल या ठिकाणी मोठं करायचं आणि पुण्यामध्ये इथनं पेशंट न्यायचं असलं तर इथून तिथपर्यंत जाताना जगतो की मरतो असं परिस्थिती होती. त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं पुणे महानगरपालिकेचं हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही करणार आहे. दुसरं एखादं काही लोकांना आवडतं नाटकं वगैरे आवडतात, करमणूक कार्यक्रम, त्यासाठी एखादं नाट्यगृह चांगलं आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. बाकी गार्डन, रस्ते वगैरे, अम्युनिटी स्पेस, परत साठी रूम वगैरे असे तर ते बहुउद्देशीय आल तर ते आम्हाला बनवायचं आहे आणि आमच्या ह्याच्यामध्ये आहे. आम्ही ते जास्त विजन घेतलं की ही कामं आपल्याला नागरिकांच्या उपयोगाची आणि सुविधांसाठी होते. रस्ते, ड्रेनेज, लाईट वगैरे ते तर आम्ही सहज करू, पण हे मोठी कामं आम्ही या ठिकाणी करण्यास ठरलो. हे पाण्याचा प्रश्न आहे. काही ठिकाणी मी पाण्याचा प्रश्न पूर्वी स्पार्डन असताना सोडवलेला आहे. तसं काही या ठिकाणी आता रस्त्याचा प्रश्न आहे. आता गंधर्व ह्या कात्रज चौकापासून तर पार गोजरवाडी फाटा भिलारवाडीपर्यंत ट्रॅफिक जाम होतं आणि ते ट्रॅफिक जाम तर तिथं रस्ता करण्यासाठी परिस्थिती आहे ना, परंतु कोणी तिथं लक्ष दिलं नाही. आणि आता ते भाषण करून सांगतात की आम्हाला मतं द्या, आम्ही काम करू. 15 वर्षात त्यांनी तिथं काही कामं नाही केली. आता मुस्लिम दफनभूमी तिथं रस्ता नाही 15 वर्ष आले. माझा वार्ड तिथं नव्हता, पण ते आता मी त्यांना आव्हान दिले की मुस्लिम दफनभूमीचा रस्ता मी 100% करणार. मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी होते, सर्व नंबर 53 आणि 54, ते मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी आपण हे करतोय की मेट्रोचं त्या ठिकाणी मुख्य स्टेशन होते, तर त्यासाठी प्रयत्न आमचा चालू आहे. हे मोठी कामं आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि ह्या भागातलं एकदम चांगलं नाव झालं पाहिजे. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांचं आम्हाला भरभरून सहकार्य असतं. प्रत्येक विभागाने एका वार्डात कामं केली, पण दोन्ही वार्डामध्ये की कामं जे असल्यामुळे आमचे एक उमेदवार 39 मध्ये आणि एक उमेदवार 38 मध्ये, आम्हाला निसं तिकिटाचा प्रश्न नाही. त्यांनी आमची कामं बघून आणि लोकांच्या आग्रह असतो की त्याला 39 मध्ये तिकीट दिलं आणि मला प्रभाग क्रमांक 38 मध्ये, मी 40 मध्ये उभं राहिला असतो तरी निवडून आलो असतो, पॅनल आणला असता निवडून. पण 38च्या लोकांची मागणी होती की तुम्हीच ह्या भागामध्ये पाहिजे, म्हणून त्यांनी मला आग्रह असतो 38 मध्ये उभं राहिलं. म्हणजे अशा पद्धतीने ताकद असेल, काम असेल, समाजकार्य असेल तर कुठेही उभं राहिलं तर भीती काही नाही.
आणि कामच नसतील. काही काही लोक बोलतात की कात्रजचा विकास कात्रजचा विकास म्हणजे इथे ई लर्निंग स्कूल बनवलं, स्विमिंग टॅब बनवलं, गार्डन बनवले, रस्ते केले, ड्रेनेज लाईन केली, झाडं लावली, सगळे कामं केली. मग तुम्ही विकास कामं केली, तुम्ही नगरसेवक असाल, तुम्ही काय केलं? काय कात्रजचा विकास, कात्रजचा उड्डाण पूर्ण होईल, कात्रज कोंढरा रस्ता लवकर तयार होईल, कात्रजचे सगळे डीपी रस्ते डेव्हलप होईल, कात्रजला ट्रॉफिक तुमच्या वार्डात तिकडे ट्रॉफिक जाम आहे, आमच्या इकडं कात्रज कोंढरा सुखसागर नगर वरखडी नगर पर्यंत बिबवाडीपर्यंत आमचं ट्रॉफिक नाहीये. आम्ही रस्ते डेव्हलप केलेत आणि त्यामुळे रस्ते विभाजन झाल्यामुळं ट्रॉफिक जाम नाही. आता दत्तनगर चौक वगैरे तिकडे ट्रॉफिक जाम आहे, ते प्रश्न आम्ही सोडवणार 100%. हे लोकांना त्यावेळेस आव्हानात्मक सांगितले की त्रिमूर्ती चौकापासून दत्तनगर चौकपर्यंत ट्रॉफिक जाम होतं, तर ते ट्रॉफिक कसं सोडायचं तिथे आम्ही आंबेगावच्या धरणाखालचा एक रस्ता आम्ही स्वतः डेव्हलप करतो आणि तो रस्ता आम्ही स्वतः डेव्हलप करून काम आता आम्ही तो रस्ता म्हणजे आमच्या प्लॅनमध्ये आहे आणि सगळं आमची तयारी झाली. फक्त इलेक्शन झाली की आम्ही त्या रस्त्याचं काम चालू करणार. 15 तारखेला मतदारांना हेच आमचं आव्हान आहे की तुमची विकास कामं आम्ही नक्कीच करणार आणि शासनाचं बजेट घेणार आणि नक्कीच तुमच्या विकास कामाला दिलेला शब्द पाळणार आणि